अशाच एका अस्सल धडाकेबाज भेट वाह दीदी वाह दीदी नहीं दीदी वाह दीदी काय झालं की मला आज घाबरल्यासारखं झालंय. क्या बोला तूने? हॅलो हेलो बटन नाही दाबलं. आवाज थोडा मोठाच राहू द्या म्हणजे आता नाही. मोठाच आहे. रेकॉर्ड झालाय ना प्रश्न मी पहिल्यापासून घेते. तो चलिए शुरू करते हैं. नमस्कार मी शीतल स्वागत करते तुमचं अस्सल धडाकेबाज या आपल्या YouTube चॅनलवर. खरं तर मी तुम्हाला प्रत्येक वेळी एक नवीन धडाकेबाज घेऊन येत असते. अख्ख्या महाराष्ट्रात कितीतरी सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती आहेत. त्या काळाच्या ओघात दुर्मिळ होत चालल्यात. आजकाल समाजकार्य म्हणजे फक्त मोबाईलवर फोटो काढणे इतपतच मर्यादित नाही तर ते प्रत्यक्षातही केलं जातं. याची अनुभूती देण्यासाठी आज मी आले आहे नाळवंडी येथे. तुम्हाला प्रश्न पडला असेलच आजचे अस्सल धडाकेबाज कोण आहेत ज्यांनी स्वतःला समाजकार्यात ओतून घेतलं असे प्राध्यापक ज्ञानेश्वर राऊत. नमस्कार सर. सर सर्वप्रथम मला तुम्हाला हे विचारायला आवडेल तुम्ही हे सामाजिक कार्य तर करतच आहात याची सुरुवात कुठे ना कुठेतरी झालीच असेल. सर तुमचे प्रेरणास्थान कोण आहेत? 2014 मध्ये आणि त्याच्या पूर्वी मी ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण घेतलं आणि ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर B.Ed केलं आणि B.Ed केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काहीतरी एक वेगळं काम करायचं आहे हा निर्णय घेतला. म्हणून मी B.Ed नंतर शांतिवन सामाजिक प्रकल्पामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केली आणि तसंच एक काम आपण कुठंतरी आपल्या गावाकडं उभं केलं पाहिजे. ज्यांना गरज आहे त्या लोकांसाठी काम केलं पाहिजे. आपल्या गावामधल्या ज्या समस्या आहेत किंवा पंचकृषीतल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी काम केलं पाहिजे. म्हणून शांतिवनाची प्रेरणा घेऊन आपण हा मातृभूमी नावाचा सामाजिक प्रकल्प सुरू केला आणि आता हा प्रकल्प इथं चालू आहे. बरं हे सगळं करत असताना तुम्हाला काही अडचणी आल्या का किंवा घरच्यांनी सपोर्ट कसा राहिला घरच्यांचा पत्नीचा? कुठलंही काम करताना अडचण येते परंतु आपण जर प्रामाणिकपणे काम करत असलो तर आपल्याला सगळेच सहकार्य करतात. मग कुटुंबीय असतील, मित्र असतील, पत्नी असेल, भाऊ असतील, सगळ्यांनी सहकार्य केलं आणि असं काम मला उभं करायचं आहे असं सांगितल्यानंतर त्यांनी मला सहकार्य चांगल्या पद्धतीने केलं. अगदीच. तुम्हाला शब्दप्रभू असं पण म्हटलं जातं. तुम्ही महाराष्ट्रभर व्याख्यानं देत असता तर ही शैली तुम्ही कशी आत्मसात केली? KSK कॉलेजचा मी माजी विद्यार्थी आहे. आमच्या संगमेश्वर शाळेचा मी विद्यार्थी आहे. लहानपणापासून वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये स्टेजवरती येण्याची माझी सवय होती, मला आवड होती आणि त्याचाच एक भाग म्हणून मग स्वतःला व्यक्त व्हायचं आहे असं मला सातत्यानं वाटायचं. मग कशातून व्यक्त व्हायचं? लेख लिहायचे का? काय करायचं? तर मग कविता ह्या कमी शब्दामध्ये जास्त बोलून जातात म्हणून कविता लिहिण्याचा निर्णय घेतला आणि मी कवी झालो असं आहे. तुमची एखादी तुम्हाला आवडणारी अशी सामाजिक विषयावर लिहिलेली एखादी कविता आम्हाला ऐकवली तर? कविता तशा पुष्कळ आहेत पण एक कविता सांगतो मी. वात्र टीकाकार आहे. वात्र टीका म्हणजे समाजाच्या एखाद्या चुकीच्या याच्यावरती टीका करणं. तर तशा टीका मी करत असतो. मग राजकीय विषय असतील, सामाजिक विषय असतील, कुठले विषय असतील. तसाच एक विषय आहे. आउटडेटेड नटणं झालंय डार्क आलंय मेकअप. आउटडेटेड नटणं झालंय डार्क आलंय मेकअप आणि प्रथा सोडून प्रेमाची रूढ झालंय ब्रेकअप. आदर्श काहीच राहिलं नाही सगळीकडे करप्शन. आदर्श काहीच राहिलं नाही सगळीकडे करप्शन आणि समाजसेवा करणाऱ्या बोगस चालतात फाउंडेशन. समाजानं समाजाचं धोक्यात आणले वेलफेअर. समाजानं समाजाचं धोक्यात आणले वेलफेअर आणि माणसामधल्या माणुसकीचं करप्ट झालंय सॉफ्टवेअर. आणि माणसामधल्या माणुसकीचं करप्ट झालंय सॉफ्टवेअर. अगदीच सगळ्यांशी रिलेटेड अशी कविता तुम्ही सादर केली. ही झाली सामाजिक विषयावर. तुम्ही कधी प्रेमात पडलाय? माणूस म्हणल्यावर त्या माणसाला प्रेम होणं हे नैसर्गिक आहे. प्रेमात कवी जरी नसला तरी कवी सगळ्यांचं प्रेम बघतो, सगळ्यांचे प्रेम प्रकरणं बघतो. तर मग कवीला कधी कधी असंही म्हणजे स्वतः जरी कवी प्रेमात पडलेला नसला तरी इतरांचं प्रेम बघून कवी कुणाचीही भूमिका घेऊ शकतो. तर तसं एका प्रेम करणाऱ्याची भूमिका घेणं ही काय कवीसाठी अवघड नाही. तर प्रेमाच्या कविता त्यात एकतर्फी प्रेम करणाऱ्याचे घेणं खूप कठीण आहे. मी तुमच्या कविता वाचल्यात सर. त्यातली एखादी 4 ओळी सादर करा एकतर्फी प्रेम करणाऱ्याची. कारण असे खूप तरुण आहेत ज्यांना लग्नासाठी कुणी भेटत नाही ते या कवितेवरच अवलंबून आहेत. तशा भरपूर कविता आहेत परंतु एक 4 ओळी सांगतो.
कॉलेजला माझ्या मी जेव्हा जेव्हा यायचो गेटवर बसून नेहमी वाट तिचीच पाहायचो तिच्या आणि माझ्या बाबतीत सारखे असे व्हायचे तिच्या माझ्या कपड्यांचे रंग एकच यायचे वा. दूर दूर राहूनही योग कसा जुळायचा आणि तिला माझ्या कपड्यांचा रंग कसा कळायचा दूर दूर राहूनही योग कसा जुळायचा आणि तिला माझ्या कपड्यांचा रंग कसा कळायचा. एकदा एका मित्रानं प्रश्न मला केला, काल म्हणे तू तिला प्रपोज तर नाही ना केला. मी म्हणलं नाही बाबा, असं कसं म्हणतो तू, मग तिच्यासारखे कपडे कसे आणतो हे असे प्रश्न नेहमी मलाच नव्हते पडत हे असे किस्से नेहमी तिच्याशीही घडत. मित्र हो, या सगळ्या प्रकाराचा फायदा असा झाला आणि तिनं अचानक एके दिवशी प्रपोज मला केला. पण शोकांतिका इथून पुढं आहे. एवढं सगळं होता वेळ होता गेला आणि दुसऱ्या दिवशी तिचा म्हणे साखरपुडा झाला. पण अजून कधी कॉलेजमध्ये आली जर का ती पुन्हा एकदा बसन म्हणतो गेटवरती मी. वा, क्या बात आहे सर. तुमच्यातला प्रियकर अगदी कवितेतून तुम्ही दाखवला सगळ्यांना. पण तुमचं बालपण कुठे गेलं? मी जन्मलो नाळवंडीमध्येच. नाळवंडी म्हणजे माझी मातृभूमी आहे आणि या प्रकल्पालाही त्यामुळेच मी मातृभूमी हा प्रकल्प असं नाव दिलंय. हा, तर मग इथंच आपल्याला काहीतरी करायचं, आपण जिथं जन्मलो तिथंच काहीतरी करायचंय म्हणून ह्या मातृभूमीमध्ये आपण हा म्हणजे माझ्या गावामध्ये नाळवंडीमध्ये हा प्रकल्प उभा केलाय. नाळवंडी हे माझं जन्माचं गाव. शाळा उभारताना इथल्या आजूबाजूच्या गावातले मुलं येतात, तर ते सुरुवातीच्या काळात मुलांचा प्रतिसाद कसा होता? म्हणजे पालक शाळेत पाठवत होते का मुलांना? ही नवीन शाळा आहे किंवा आपलं काय, हे जे मातृभूमी सामाजिक प्रकल्प आहे तो खेड्या गावातल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं ह्या उद्देशानं उभं केलेला प्रकल्प आहे. खेडेगावामध्ये गोरगरिबांची मुलं असतात, अनाथ मुलं असतात, बालकामगार असतात, ऊसतोड कामगारांची मुलं असतात. ह्या मुलांना चांगलं शिक्षण मिळणं गरजेचं आहे. त्यांच्या शिक्षणासाठी काहीतरी वेगळं आपण केलं पाहिजे, याच्यासाठी आपण हा प्रकल्प उभा केला. त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत आणि सवलतीचं शिक्षण कसं देता येईल, कारण सगळ्यांची परिस्थिती नसते चांगलं शिकण्याची. कोणाच्या आई वडील नसतात, कोणाला म्हणजे आर्थिक परिस्थिती बरोबर नसते, कोणाच्या आई वडिलांना ऊस तोडायला जावं लागतं. मग अशा मुलांसाठी हा प्रकल्प आहे. आणि मग रिस्पॉन्स तर सुरुवातीला कमीच असतो. 25 मुलांवरती हा प्रकल्प सुरू झालेला, ही शाळा सुरू झालेली. आज जवळपास 425 मुलं या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. म्हणजे पूर्व प्राथमिकचे 3 वर्ग, 1ली ते 10वी पर्यंतची शाळा आणि 11वी 12वी कला, वाणिज्य आणि विज्ञान, एवढा मोठा प्रकल्प आज हा आहे. सुरुवात अगदीच 25 विद्यार्थ्यांनी इथं झालेली. आता या प्रकल्पामध्ये 425 मुलं शिकत आहेत. सुरुवातीला अडचणी आल्या, पालकांना थोडंसं समजावं लागलं, परंतु आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. मी असं पण ऐकलंय की तुम्ही लोकांच्या हक्कासाठी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनं केलीत, त्यात तुम्हाला यश मिळायचं. कारण लोक आजकाल प्रत्यक्ष प्रश्न विचारायला घाबरत आहेत. ते समोर एखादा नेता उभा राहिला तर त्याच्या पाठीमागं. मग तुम्ही असे खूप आंदोलनं केलेत तुमच्या कॉलेज लाईफ मध्ये म्हणा किंवा समाजकार्य करताना, तर लोकांचा प्रतिसाद कसा राहिला आणि मुख्य म्हणजे प्रश्न कितपत सुटले किंवा वाढले? काय असतं की प्रत्येक समाजामध्ये म्हणजे समाजामध्ये आपण जेव्हा वावरत असतो त्यावेळेला समाजामध्ये बऱ्याच अडचणी असतात, त्या सगळ्यांना दिसत नाही. जे सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक आहेत त्यांना त्या अडचणी दिसतात. मुख्यतः अडचण सापडणं, अडचण शोधणं, समस्या लक्षात घेणं हे महत्त्वाचं असतं. आणि समस्या लक्षात घेतल्यानंतर त्या समस्या सोडवण्याची जी कला आहे किंवा ते सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे याच्यावरती काम केलं पाहिजे. नेमकं कशा पद्धतीनं कुठल्या अडचणी सोडवल्या जाऊ शकतात. मग शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न असेल किंवा आपल्या खेड्यापाड्यांच्या रस्त्याचा प्रश्न असेल किंवा इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळाचा किंवा इथल्या आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न असेल, ह्या सगळ्या प्रश्नांवरती प्रकाश टाकण्यासाठी म्हणून सामाजिक कार्य केलं जातं. आणि त्या पद्धतीनं आपण मग कुठल्या
विभागामध्ये गेल्यानंतर किंवा कुठल्या अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर कुठलं काम कशा पद्धतीनं सोडवता येईल ह्या गोष्टी लक्षात यायला लागतात आणि लोकांना पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्यावं लागतं. कारण ह्या अडचणी लोकांच्या असतात, म्हणजे सगळ्यांच्या असतात. बऱ्याचदा लोकांना पुढं होऊन ह्या समस्या सोडवण्यासाठी कोणाच्या सोबत यावं असं वाटत नाही, पण तरीही एकाकी का होत नाही, परंतु ह्या समस्या सुटाव्यात याच्यासाठी शासन दरबारी आपण त्या अडचणी घेऊन जातो आणि मग शासनाच्या, प्रशासनाच्या, राजकीय नेत्यांच्या त्या गोष्टी लक्षात आल्यानंतर ते त्याच्यावरती काम करतात आणि नाही केलं तरी आपल्याला प्रयत्न चालूच ठेवावे लागतात. पण सर, तुमचं शिक्षण खूप झालंय, म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या पूर्ण महाराष्ट्रात फिरतात, शिक्षण पदवीधर आहात, पदवीपेक्षा पुढचं PhD पण झाली. मग तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की तुम्ही तर 1,00,000-1,50,000 पगाराची नोकरी सुद्धा करू शकला असतात, मग ते सोडून हेच करावं? कारण आजकाल पैसा म्हणजे सगळं काय समजलं जातंय. आता विषय असा आहे की चरितार्थ भागवण्यापुरतं जरी माणसाला मिळालं तरी त्याच्यावरती माणसानं समाधान व्यक्त केलं पाहिजे आणि समाधानी राहिलं पाहिजे. कुठलंही काम करत असताना उपजीविका भागेल एवढं मिळतं माणसाला, पण त्याच्यापेक्षा जास्तीची जर अपेक्षा असेल तर मग तशी अपेक्षा मला नव्हती. मला फक्त वाटत होतं की आपलं पोट भरावं आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हाव्यात. त्या दृष्टीनं मी कधी त्या पगाराचा वगैरे विचार नाही केला. याच्यातूनही खूप समाधान मिळतंय आणि उदरनिर्वाह भागतोय, याच्यापेक्षा मोठी काय गरज नाही वाटली. तुमचा मित्र हो हा कविता संग्रह मी वाचलाय, त्याच्यात तुम्ही बऱ्याच प्रश्नांना हात घातलाय. त्याच्यात ग्रामीण माय, कट्ट्यावरची थट्टा, म्हणजे तुमच्यातला शेतकरी पुत्र त्याच्यातून दिसतो, एक कॉलेज करणारा मुलगा पण दिसतो, असं बरंच दिसतं. पण ग्रामीण मायमध्ये सरण बाप या कविता जर वाचल्या ना तर खरंच डोळ्यात पाणी येतं. तर त्यातली एक कविता प्लीज, कारण मी तुम्हाला जास्त कविता म्हणायला लावते असं व्हायला नको, पण मला ती आवडती, तर ती तुम्ही जर ऐकवली तर आपल्या प्रेक्षकांना पण नक्कीच आवडेल. सरण नावाची कविता शेतकऱ्यांच्या, प्रत्येक कुटुंबातल्या शेतकऱ्यांच्या मनामधल्या ज्या प्रश्न आहेत त्याच्यावरती प्रकाश टाकणारी आहे. तर त्या कवितेच्या काही ओळी तुम्हाला ऐकवतो. आज धरूया ती फन, बीज मातीत दफन. आज धरूया ती फन, बीज मातीत दफन. उद्या डोळ्यान बघन, माझ्या लेकीचं लगन. उद्या डोळ्यान बघन, माझ्या लेकीचं लगन. लग्न लेकीचं लावाया, हुंडा द्यायला जावाया. लग्न लेकीचं लावाया, हुंडा द्यायला जावाया. सरकी लावली शेतात, नगदील हातात. सरकी लावली शेतात, नगदील हातात. डोळ्या जपल सपन, पुर करूया आपण. डोळ्या जपल सपन, पुर करूया आपण. तू गदर तिचं ऊत, मी गदर तो आऊत. तू गदर तिचं ऊत, मी गदर तो आऊत. तुझं कामा येईल पुण्य, औंदालई होईल धान्य. तुझं कामा येईल पुण्य, औंदालई होईल धान्य. माझं कमीन आऊत, तुझी पळण चऊत. आकर टाकल पेरून, टाकला जुगार करून. आकर टाकल पेरून, टाकला जुगार करून. यंदा हो मोठ्या राशी, नाहीत घेतो उद्या फाशी. यंदा हो मोठ्या राशी, नाहीत घेतो उद्या फाशी. बळीराजाची दईन, अशी टाकली लिहून. बळीराजाची दईन, अशी टाकली लिहून. नाही झाल्या मोठ्या राशी, त्यानं घेतली हो फाशी. नाही झाल्या मोठ्या राशी, त्यानं घेतली हो फाशी. असं समद घडल, घर राजाचं मोडल. असं समद घडल, घर राजाचं मोडल. नाही सुटल गिरान, जरी पेटल सरण. नाही सुटल गिरान, जरी पेटल सरण. असं अगदी डोळ्यात पाणी आणणारी कविता आहे.
खरं तर हे असं ज्याच्या बाबतीत झालंय त्याने जर ही ऐकली ना तर त्याचा भूतकाळ त्याच्या समोर उभा राहील. बरं, हे करत असताना तुम्ही अनेक सामाजिक प्रकल्प केलेत, या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय काय करता? आता पाणी फाउंडेशन सारखे जे शेतकऱ्यांच्या अडचणी असतात, पाणी फाउंडेशन सारख्या संस्था ज्या वेळेला पंचकृषीमध्ये काम करायला येतात, तर आमच्या मातृभूमीकडून त्या कार्यक्रमाला पूर्णपणे मदत करायची आणि त्या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग घ्यायचा. नाम फाउंडेशन सारखे फाउंडेशन आहेत, त्यांनी कुठलं एखादं काम जर पंचकृषीमध्ये करायचं ठरवलं तर त्यांना सहकार्य करायचं, किंवा कुठला एखादा ब्लड डोनेशन कॅम्प असेल तर त्या कॅम्पमध्ये सहभागी व्हायचं, त्याला काही मदत करायची, त्याला डोनर्स मिळवून द्यायचे. त्याच्यानंतर एखादा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम असेल तर त्या आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमासाठी मदत करायची, त्यांना काय काय सुविधा लागतात त्या आपल्या संस्थेच्या मातृभूमीच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यायच्या. कुठलंही सामाजिक कार्य असेल, स्वच्छता शिबिर असतील, त्या स्वच्छता शिबिरांमध्ये वेगवेगळ्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून जे स्वच्छता शिबिर वगैरे घेतले जातात त्याला मदत करायची, त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यायचा. बीड शहरामध्ये कलेक्टर साहेबांच्या सोबत आमच्या मातृभूमीतील सगळे विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, त्या प्रकल्पाचं मित्रमंडळ हे सगळे जाऊन तिथं स्वच्छतेच्या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग घ्यायचे किंवा अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यायचा. आणि त्या माध्यमातून ज्या ज्या सामाजिक कार्यामध्ये आपल्याला सहभाग घेता येईल किंवा काम करता येतील असे सगळे सामाजिक कार्य या प्रकल्पाच्या माध्यमातून, या प्रकल्पाच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून आपण करत असतो. तुमचं काम खरं तर प्रामाणिक आहे, पण आजकाल समाजात असे समाजसेवक निर्माण झालेत की ते फक्त फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब याच्यावरच दिसतात. तर यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे काय होतं की सामाजिक कार्य करत असताना बोलण्यापेक्षा कृतीतून, बाबा आमटेंचं म्हणणं असं असायचं की आपण कुठलीही गोष्ट बोलण्यापेक्षा ती कृतीतून थोडी जरी केली तर त्याचा समाजाला फायदा होईल. बोलणारे खूप आहेत, दाखवणारे खूप आहेत, पण प्रत्यक्ष कृती करणाऱ्या माणसांची संख्या समाजामध्ये कमी होत चालली आणि ती संख्या वाढली पाहिजे आणि कृती करणारा माणूस म्हणून आपण जगलं पाहिजे असं मला वाटतं. त्या पद्धतीचं आपलं छोटी कृती आपण अंगीकारलेली आहे. पण त्याच्यामुळं काय होतं, जे प्रामाणिक करतात ते काळाच्या ओघात कुठेतरी मागच पडतात आणि ज्यांचं बोगस काम आहे ते पुढे पुढे जातात. मग हे करताना तुमच्या प्रामाणिकपणाला दाद देणारे कोणी माणसं आहेत का महाराष्ट्रात सध्याच्या काळात? कारण प्रामाणिकपणा म्हणलं की लोक लांब लांब पळतात. बरोबर. देणे समाजाचे म्हणून एक उपक्रम महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये राबवला जातो. विनाताई गोखले ह्या त्या उपक्रमाच्या संचालिका आहेत. तो उपक्रम त्या राबवतात, आयोजन करतात त्या उपक्रमाचं. आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या संस्थेला त्यांनी भेट दिली होती आणि आपण शिक्षणावरती जे काम करतोय, आरोग्यावरती जे काम करतोय, पर्यावरणावरती जे काम करतोय, स्वच्छतेवरती जे काम करतोय, पाण्यावरती जे काम करतोय, त्या कामाची पावती म्हणून त्यांनी आपल्याला त्या उपक्रमात घेतलं. आता पुण्याचे लोक इथं येऊन आपलं काम बघतात आणि मदतही करतात. आम्हाला या आर्थिक वर्षामध्ये संस्थेला विद्यार्थ्यांच्या वह्यांसाठी, कपड्यांसाठी, पुस्तकांसाठी खूप अशी मदत त्या देणे समाजाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळालेली आहे आणि त्या कार्यक्रमाचा फायदा आम्हाला झालेला आहे. म्हणजे असं नाही की कोणी कामाला दाद देणारं नसतं. प्रत्येक काम जर आपण प्रामाणिकपणे करत राहिलो तर कोणी ना कोणी असं असतं की त्या कामाला कोणीतरी कुठून ना कुठून दाद देतं. तर तशी दाद आम्हाला मिळालेली आहे आणि पुढच्या वर्षापर्यंत अजून कितीतरी मदत आम्हाला त्या देणे समाजाच्या या उपक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे आणि पुढच्या वर्षीसुद्धा आमचा सहभाग त्या देणे समाजाच्या नावाच्या कार्यक्रमामध्ये असणार आहे आणि त्याच्या माध्यमातून अजून आपल्याला काम करायला, प्रामाणिकपणे काम करायला, विद्यार्थ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, ह्यांच्यासाठी काम करायला अजून संधी मिळणार आहे. बरं, तुम्ही महाराष्ट्रभर फिरतात, व्याख्यान करतात, मग तिथं तुम्हाला असे लोक भेटतात का की जे तुम्हाला मदत करू इच्छितात किंवा तुमच्यासारखंच काम आहे पण त्यांचं पण काळाच्या ओघात कुठेतरी लोकांच्या नजरेपासून लांब पडलंय काम असं? पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी मी जात असतो. शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, शिवजयंती आहे, गणेश उत्सव आहे. ह्या सगळ्या उत्सवांमध्ये, ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये निरोप समारंभ आहेत, वार्षिक स्नेहसंमेलन आहेत. तिथं पाहुणा म्हणून जातो, बोलतो. त्यावेळेला माझं ह्या कामाच्या बद्दल सुद्धा जे काही सामाजिक काम या मातृभूमी संस्थेच्या माध्यमातून चालू आहे
त्या कामाच्या बद्दल सुद्धा मी तिथं जाऊन लोकांना सांगतो. त्यावेळेला ते लोक आपल्याला भरभरून मदत करण्यासाठी पुढे येतात. म्हणजे आपण जर आपलं दुःख कुणापाशी व्यक्त केलं तर ते दुःख समजून घेणाऱ्यांची संख्या सुद्धा समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. आणि कुणालाही कुठलंही काम करायचं असेल आणि त्याला जर येणाऱ्या अडचणी त्या लोकांनी कोणापाशी जर बोलून दाखवल्या, व्यक्त केल्या, तर सगळ्यांनाच मदत या समाजातून मिळू शकते. समाजामध्ये चांगल्या लोकांची, मदत करणाऱ्या लोकांची खूप संख्या अजून आहे. तुम्ही फक्त बोलते व्हा, तुम्ही व्यक्त व्हा, तुम्ही तुमचं काम करत राहा, तुम्ही प्रामाणिकपणा तुमचा तसाच पुढे घेऊन जा. ह्या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणून, ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा म्हणून तुम्हाला या ठिकाणी पाहिजे ती मदत समाज करायला तयार आहे. पण असं कधी समजायचं नाही की आपण मागे पडतोय, आपल्याला मदत मिळत नाही. तुम्ही मदत मिळवण्यासाठी पुढं जायला शिकलं पाहिजे आणि लोकांपर्यंत तुमचं काम पोहोचवलं पाहिजे. जाणीवपूर्वक सांगितलं पाहिजे की आम्हाला अशा अशा हे काम आम्ही करतोय आणि याच्यासाठी अशा अशा अडचणी येत आहेत. तर त्या अडचणी सोडवण्यासाठी समाज नक्कीच पुढे येतो. चांगल्या लोकांच्या सोबत देव असतो असं म्हणतात. खरं तर तुम्हाला आणखी पण लोक मदत करते आणि तुमची प्रगती होत जाईल. पण भविष्यात अजून काय करायचा विचार आहे? भविष्यामध्ये या मातृभूमी सामाजिक प्रकल्पाच्या माध्यमातून अनाथ, बेघर, विधवा अपत्य, बालकामगार, ऊसतोड कामगारांचे मुलं, या मुलांसाठी एक वसतिगृह आपल्याला इथं सुरू करायचं. ज्या वसतिगृहामध्ये त्यांना जेवण्याची व्यवस्था आपल्याला करता येईल, त्यांना राहण्याची व्यवस्था करता येईल आणि सध्या तर त्यांच्या शिक्षणाची आपली जोरदार व्यवस्था त्यांची इथं आहे, चांगली व्यवस्था आहे. दर्जेदार त्यांना शिक्षण इथं मोफत मिळतं आहे. पण त्या विद्यार्थ्यांसाठी, तशा मुलांसाठी, तशा गरजू विद्यार्थ्यांसाठी आपल्याला तो प्रकल्प त्या ठिकाणी वसतिगृहाचा प्रकल्प या ठिकाणी उभा करायचा, जेणेकरून आपल्याला आयुष्यभर की त्या विद्यार्थ्यांची, त्या मुलांची, त्या गरजवंत मुलांची सेवा करता येईल, त्यांना मदत करता येईल आणि भविष्यामध्ये ते मोठे झाल्यानंतर आपल्याला परत ते मदत करतील. या पद्धतीचं आमचं पुढे ध्येय आहे, उद्दिष्ट आहे. आपण लावलेल्या झाडाचे फळ आपण तर खातोच, पण ते दुसरे पण खातील. तुमचे विचार खरंच खूप चांगले आहेत. पण सर, अशी कोणती गोष्ट आहे का, म्हणजे आता तुम्ही समाजकार्य तर करतात, पण तुमच्याकडून करायची राहून गेली किंवा तो का राहिलाय, जो जगून घ्यायचा राहिलाय? तसं काही मनामध्ये इच्छा अशी काही कुठली नाही आहे की हे झालं पाहिजे किंवा हे राहून गेलंय. पण तरीही मला असं वाटतं की जे जे सामाजिक क्षेत्रामध्ये पुढे गेलेत, साहित्य क्षेत्रामध्ये पुढे गेलेत, अशा लोकांना जाऊन त्यांच्याबरोबर निवांत गप्पा माराव्यात. आमचे नानासाहेब पाटेकर आहेत जे नाम फाउंडेशन चालवतात, आमिर खान सर आहेत जे पाणी फाउंडेशन चालवतात, त्यानंतर आमचे कुमार विश्वास आहेत, ते खूप मोठे हिंदी साहित्यिक आहेत, त्यांना भेटावं, त्यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा माराव्यात. संत आहेत काही रामदेव बाबांसारखे, तशा लोकांना भेटावं. अण्णा हजारेंसारखे व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्या सानिध्यात आपल्याला जाता यावं, त्यांच्यासोबत गप्पा मारता याव्यात, त्यांना आपलं मन त्यांच्या जवळ मोकळं करता यावं. ह्या काही गोष्टीच्या अपेक्षा अजून अपुऱ्या आहेत. सर, तुम्ही आता नाना पाटेकरांचा नाम उल्लेख केला, तर मी असं ऐकलंय कॉलेज लाईफ मध्ये तुम्ही त्यांची मिमिक्री करायचं, तर एक झलक आम्हाला पण ऐकायला भेटली तर? नाना पाटेकर हे फक्त एक कलाकार म्हणून मला आवडत नाहीत, तर नाना पाटेकर हे एक माणूस म्हणून खूप चांगले आहे. आणि मी लहानपणी 3री इयत्तेत असल्यापासून त्यांची मिमिक्री करतो. आता तर मी मोठा झालोय, माझ्या आवाजामध्ये तो घोगरटपणा आलाय जसा त्यांचा आवाज आहे. पण लहानपणी सुद्धा मी नाना पाटेकरांची हुबेहूब मिमिक्री करत होतो. मी बऱ्याचदा ऐकलंय तुमच्याबद्दल या बाबतीत. आणि मला फक्त ती मिमिक्री मी त्याला समजत नाही, त्यांचे जे विचार आहेत त्या डायलॉग मधून त्यांना जो मेसेज द्यायचा समाजामध्ये, ती गोष्ट खूप महत्वाची. ते वेगवेगळ्या डायलॉग मधून वेगवेगळा मेसेज देतात समाजाला आणि तोच मेसेज मला आवडतो आणि तो द्यायचा आहे म्हणून मी त्यांची मिमिक्री करतो. अशी नक्कल करणं, लोकांचं मनोरंजन करणं या अर्थानं मी त्यांची मिमिक्री नाही करत. तर एक छोटासा डायलॉग मी तुम्हाला या ठिकाणी त्यांचा म्हणून दाखवतो. क्रांतीवीर चित्रपटामध्ये नाना पाटेकर त्या कलमवाई बाईला भेटायला जातात. म्हणतात, तू वहां गई थी ना कांडवा, वहां की वहां पूरा की पूरा मैदान बन गया है, बच्चे वहां गिल्ली डंडा खेलते हैं, कुछ दिनों के बाद वहां रिसोर्ट बनेगा, बड़ा होटल, फिर विदेशी लोग आएंगे भारतीय संस्कृति का अभ्यास करने,
फिर हमारे आदिवासियों की बच्चों की नंगी फोटो खींचेंगे, घर ले जाके दिखाएंगे डार्लिंग ये है इंडिया. हे असे काही त्यांचे डायलॉग आहेत की आपल्या देशाबद्दल सांगण्याचे डायलॉग आहेत. धन्यवाद सर. म्हणजे आता एवढं फार आठवत नाहीत ते डायलॉग, पण असेच त्यांचे डायलॉग आहेत आणि त्याच्या माध्यमातून ते मेसेज देत आहेत. हे काम करताना तुम्ही तुमची शैली जपताय हे खरं तर महत्वाचं आहे. सर तुमच्या लहानपणापासून ते आज तागायत तुमचा प्रवास कसा राहिला? लहानपणी 1ली-2री पासून मी शेतातले कामं वडिलांना सोबत मदत करायचो. जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण झालेलं. व्यवस्थित कपडे नाही घालायला, हाफचड्डी, तिला 2 पाठीमागं दिवे लागलेले, त्याच्यानंतर कसे तरी आपले कपडे, दररोज शाळेत जायचं लहानपणी, शाळेतून आल्या वडिलांना शेतात मदत करायची. त्याच्यानंतर 4थीच्या नंतर आम्ही संगमेश्वर शाळेमध्ये माध्यमिक शिक्षण मी घेतलं. माध्यमिक शिक्षणामध्येही एकदम चुणचुणीत मी शेतातले कामं करत करत 10वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. शाळेत प्रत्येक उपक्रमामध्ये पुढे असणारा मी. त्याच्यानंतर 11वी-12वीला स्वामी विवेकानंद महाविद्यालय संभाजीनगर इथं शिक्षण घेतलं. तिथंही एक वेगळी ओळख त्या महाविद्यालयामध्ये स्वतःची निर्माण केली. 11वी-12वी सायन्स झाल्यानंतर इकडे BSc केली KSK कॉलेजमध्ये, म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये. BSc कंप्लीट झाल्यानंतर त्या कॉलेजमध्ये असताना सुद्धा ड्रामा डिपार्टमेंट, तुमचं वेगवेगळ्या कला भाषा विषयाचे डिपार्टमेंट, तिथं जाऊन प्रत्येक उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं, प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं. नाटकामध्ये, गायनाच्या कार्यक्रमामध्ये, कवी संमेलनामध्ये किंवा मुशायऱ्यामध्ये सहभागी व्हायचं. गॅदरिंगमध्ये मिमिक्री वगैरे करायची, नाटकं करायचे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सहभागी व्हायचं. आणि विशेष म्हणजे NSS जो विभाग होता महाविद्यालयाचा, NSS राष्ट्रीय सेवा योजना विभाग, त्या विभागाचा मी विद्यार्थी प्रतिनिधी होतो. आणि मग तिथेही वेगवेगळ्या कॅम्पला जायचं, समाजकार्य करायचं, संडास बाथरूम बांधून द्यायचे, जलसंधारणाचे कामं करायचे. ह्या सगळ्या गोष्टी करत 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 मी BSc सोडून पुन्हा कला शाखेकडे वळालो. मी MA इंग्लिश केलं. MA इंग्लिश केल्यानंतर B.Ed केलं. B.Ed केल्यानंतर M.Ed केलं. आणि M.Ed केल्यानंतर काय काम करायचं म्हणून शांतिवन नावाच्या सामाजिक प्रकल्पामध्ये मी गेलो. तिथं 3 वर्ष सेवा कार्य केलं. अनाथ मुलांसोबत राहिलो, त्यांच्याबरोबर त्यांना शिकवण्याचं काम केलं, त्या प्रकल्पाला मोठं करण्याचं काम केलं. आणि नंतर मी असाच एक प्रकल्प आपल्या गावामध्ये, म्हणजे आपल्या मातृभूमीमध्ये उभा केला पाहिजे. माझं राहतं गाव नाळवंडी, आणि त्या गावामध्ये असा प्रकल्प उभा केला पाहिजे. आणि त्या शांतिवन प्रकल्पाला प्रेरणा स्थान देऊन मी हा मातृभूमी नावाचा प्रकल्प इथं उभा केला. आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून आज जवळजवळ 104 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचं, त्यांना वह्या, पुस्तकं, कपडे, बूट, सॉक्स, ह्या सगळ्या गोष्टी देण्याचं काम या प्रकल्पाच्या माध्यमातून मी आज करतोय. आणि त्याचा मला खूप आनंद वाटतोय, अभिमान वाटतोय, स्वाभिमान वाटतोय. आणि हे काम असंच पुढे न्यायची माझी इच्छा आहे. सर तुमच्या काळातली तरुण पिढी आणि आत्ताची तरुण पिढी याच्यात तुम्हाला काय फरक वाटतो, किंवा तुम्हाला आत्ताची तरुण पिढी तुम्हाला कशी हवी आहे? खरं तर तरुण पिढीनं काय करायला पाहिजे, त्यांचं जे काही एम आहे, त्यांचं काही ध्येय आहे, ते फिक्स केलं पाहिजे. आणि ते ध्येय गाठण्यासाठी जे जे काही करावं लागतं ते सगळं त्यांनी केलं पाहिजे. आमच्या वेळेला एखादं ध्येय जर समोर ठेवलं तर त्याच्यावरती काम आम्ही करायचो आणि त्या ध्येयाकडे वाटचाल करायचो. सध्या पहिली गोष्ट, तरुणांकडे ध्येयही नाही आणि वाटचाल करायचं तर लांबच. ज्याला ध्येयच नाही तो वाटचाल कशी करणार आहे? तर अभ्यासावर लक्ष दिलं पाहिजे तरुणांनी. आणि जे काम हातात घेतलंय त्याला प्रामाणिकपणे आपल्याला काय फायदा होणार आहे हे न बघता फक्त काम करत राहण्यावरती त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून त्यांना 100% यश मिळेल. आजकालची तरुणांची क्रयशक्ती फक्त 2 GBच्या रील्सवर ढकलण्या इतकीच आहे. तर त्या व्यतिरिक्त मोबाईलचा तुम्हाला कितपत मोबाईल म्हणजे इम्पॉर्टंट वाटतो? रील्स बनवणं वाईट नाही, परंतु त्या रील्समधून काहीतरी मेसेज गेला पाहिजे. त्या रील्समधून समाजाचा फायदा झाला पाहिजे आणि स्वतःचाही फायदा झाला पाहिजे. केवळ आणि केवळ मनोरंजन किंवा केवळ आणि केवळ वेळ घालवणं याच्यासाठी जर आपण मोबाईल आणि रील्स वापरत असू
तर 100% ते समाजासाठी धोक्याचं आहे आणि त्या वैयक्तिक त्या तरुण पिढीसाठी सुद्धा धोक्याचं आहे. चांगल्या कुठल्या तरी कंटेंट त्या रील्समधून जर येत असेल, त्याच्यामधून जर समाजाचा आणि स्वतःचा फायदा होत असेल तर तेही चांगलं आहे. पण शक्यतो आपलं ध्येयावरती फोकस करून आपण जर काम करत राहिलो आणि आपल्या कामाच्याच रील आपण जर बनवल्या, आपल्याच कामाचा कंटेंट बनवला तर ते सगळ्यात चांगलं. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला आजच्या राजकारणावर काय म्हणावं वाटेल? काय होतंय की प्रत्यक्ष काम करणाऱ्या लोकांना राजकीय नेता समजायचं कामच राहिलेलं नाही. त्यांना फक्त असं जे ग्लोरीफाय किंवा ते झगमगाटीत जीवन जगणारे जे राजकीय नेते आहेत, त्यांच्याकडे बॅनर छापायला खूप पैसे आहेत, गाड्या उडवायला खूप पैसे आहेत, त्यांना राजकीय नेता म्हटलं जातं. पण प्रत्यक्ष काम करणारा जर एखादा माणूस असेल तर त्याला कुणी नेता मानायला तयार नाही. प्रत्यक्ष अडचणीवर काम करणारा, आवाज उठवणारा, आंदोलन करणारा, त्याच्यावरती भाष्य करणारा, प्रश्न विचारणारा, प्रशासनाला शासनाला प्रश्न विचारणारा असा कार्यकर्ता समाजाला नकोय, असा राजकीय नेता नकोय. तो पैशावाला पाहिजे, त्यानं काम नाही केलं तरी चालेल, पैसा तो काही समाजाला देत नाही, परंतु त्याच्याकडे पैसा असावा ही एक अपेक्षा इथल्या लोकांची आहे आणि ते फार दुर्दैवी आहे असं मला वाटतं. सर, खरं तर मला हा प्रश्न विचारायलाच कसं तरी वाटतंय की हिंदू मुस्लिम किंवा सामाजिक सलोख्यावर तुम्ही काही लिहिलंय का, लिहिण्याचा प्रयत्न वगैरे केलाय का? माझ्याही कविता आहे सामाजिक सलोख्यावर आणि मला काही शेर पण आठवत आहेत. तर एक शेर या ठिकाणी मी तुम्हाला सामाजिक सलोख्यावरती म्हणतो. नक्कीच. लफ्जों को जुबान दे रहा हूँ, लफ्जों को जुबान दे रहा हूँ, तीरों को कमान दे रहा हूँ. लफ्जों को जुबान दे रहा हूँ, तीरों को कमान दे रहा हूँ. मंदिर में बजा के शंख यारो, मस्जिद में आजान दे रहा हूँ, मस्जिद में आजान दे रहा हूँ. हे सामाजिक सलोख्याचं चित्र हे समाजामध्ये असं असलं पाहिजे असं मला वाटतं. आणखीन एक शेर आहे. मुस्लिम लोक नमाजवर खूप प्रेम करतात आणि त्यांचं ते नमाजवरचं प्रेम व्यक्त करणारा एक शेर तुम्हाला या ठिकाणी मी ऐकवतो. कभी जिंदगी से गिला करके रोए, कभी जिंदगी से गिला करके रोए, कभी मौत की हम दुआ करके रोए. कभी जिंदगी से गिला करके रोए, कभी मौत की हम दुआ करके रोए. अजीब सिलसिला है ये नमाज इश्क का, अदा करके भी रोए और कजा करके भी रोए. अदा करके भी रोए और कजा करके भी रोए. सर, आत्ताच विधानसभेची रणधुमाळी संपलेली आहे, तर आता नवीन जे सरकार स्थापन होईल त्याच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? म्हणजे काय काय बदल करावेत की कुठले कामं केले पाहिजेत या सरकारने? काय की शेती आणि शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत ते खूप मोठा विषय आहे. आणि शिक्षण, शेतकऱ्यांच्या मुलांचं, ऊसतोड कामगारांच्या मुलांचं शिक्षण, ह्या सगळ्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर व्हाव्यात याच्या दृष्टीनं सरकारनं कामं हातात घ्यायला पाहिजेत. आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या सरकारी शाळा सुधारल्या पाहिजेत, त्यांची परिस्थिती चांगली झाली पाहिजे, त्या शाळा डिजिटल झाल्या पाहिजेत, तिथं शैक्षणिक सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे जे काही आता त्यांनी जाहीरनाम्यामध्ये, जे नवीन सरकार येत आहे त्यांनी जे जाहीरनाम्यामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तो जाहीरनामा त्यांनी सत्यात उतरवला पाहिजे. म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय असेल किंवा शेतकऱ्यांना वीज मोफत देण्याचा जो विषय असेल, त्याच्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या बायका किंवा मुली किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातले लोक, त्यांच्या महिला त्या कुटुंबातल्या, त्यांना जे काही आश्वासनं दिलेले आहेत त्या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून, ते आश्वासनं सरकारनं पूर्ण करावेत, जेणेकरून ह्या समाजामध्ये स्थैर्य येईल. या समाजातल्या जे काही पीडित लोक आहेत, सामान्य लोक आहेत, त्यांना त्याचा फायदा होईल आणि खऱ्या अर्थानं सरकार नवीन आलंय असं त्यांना जाणवेल. त्याच्यासाठी सरकारनं काम केलं पाहिजे अशी आमची अपेक्षा. तुमच्या ह्या अपेक्षा लवकर पूर्ण हो तशा सदिच्छा. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधलात, तुमचं मत आमच्या जवळ व्यक्त केलं. तुमच्या भावी वाटचालीसाठी आणि तुमच्या हातून असं खूप मोठं समाजकार्य घडत जावं आणि त्यात आमचंही सहकार्य लाभो कुठेतरी, अशा शुभेच्छा देते. तर हे होते प्राध्यापक ज्ञानेश्वर राऊत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अस्सल धडाकेबाज या चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि मुख्य म्हणजे बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अस्सल धडाकेबाज सोबत. धन्यवाद.